आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे विद्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता हायस्कूल येथील शाळेत महाराष्ट्र शासन निर्णय 2 मे 2012 पासून भरती बंद आदेशाचा अवमान करून सन 2013 नंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती करत बिंदू आणि नामावर यांचे उल्लंघन करून जनता हायस्कूल येथील मुख्याध्यापक तसेच शिक्षण अधिकारी धुळे, उपसंचालक नाशिक तसेच स्वतःला संस्था संचालक म्हणणारे अरुण दत्तात्रय महाले आणि राजेंद्र दत्तात्रय महाले यांनी पडद्याआड करोडो रुपयांची देवाणघेवाण करून बोगस मान्यता प्रस्ताव शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग धुळे यांच्याशी संगनमत करून मंजूर केले आहे। शिक्षक शिक्षकेतर भरती केली असून महाराष्ट्र शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान केले आहे। बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी 12 मे 2021 रोजी मान्यता मिळवून सदर शिक्षकांनी 5 वर्षाचा थकीत पगार आणि प्रत्येक वर्षाचा पगार असे कित्येक कोटी रुपयांचे महाराष्ट्र शासनाची लूट केली आहे। सदर शिक्षकांकडून पूर्ण पगार वसूल करून सदर बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे तसेच मुख्याध्यापक तसेच संबंधित शिक्षण अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी यासाठी वारंवार मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक, उपसंचालक, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदनातून तक्रारी चिमठाणे येथील विश्वस्त सभासद विजय हुमराज कोळपकर यांनी केल्या आहेत। त्यावर साधी दखल घेतली गेली नाही म्हणून स्वतः त्यांनी जनता हायस्कूल आवारात मार्च महिन्यात 7 दिवसांचे आमरण उपोषण केले होते। त्यातही तोंडाला पाणी पुसून उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते। तरीही अद्यापपर्यंत चौकशी वा कारवाई करताना दिसून येत नसल्याने अखेर चिमठाणे हायस्कूलच्या आवारात 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे। सदर निवेदने ह्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, विधानसभा विरोधी पक्षनेता, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षण अधिकारी यांसह संबंधित सर्व विभागात प्रत्यक्ष आणि रजिस्टर पोस्टाने रवाना केले आहेत। मी विजय हुमराज कोळपकर, चिमठाणे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ विश्वस्त असून जनता हायस्कूल या ठिकाणी अरुण दत्तात्रय महाले व त्यांचे दलाल तसेच मुख्याध्यापक ईडी गिराशे यांच्या संगनमताने 7 ते 8 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची बोगस भरती झाली असून त्यांना बोगस शाळाचा ID सुद्धा देण्यात आली असून महाराष्ट्र शासनाचा 2 मे 2012चा बंदीचा आदेश असून सुद्धा यांनी मनमानी कारभार करून त्या ठिकाणी बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर भरती केलेली असून 3 ते 4 कोटी रुपयाची पडद्याआड देवाणघेवाण केली असून आपण शासनाने याकडे लक्ष द्यावे। या संदर्भात मी शासनाकडे शिक्षण अधिकारी, शिक्षण संचालक, आयुक्त, शिक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत 25 ते 30 अर्ज केले असून मला अद्यापर्यंत याच्यावर कोणताही न्याय मिळाला नसून मी 15 ऑगस्ट सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर आत्मदहन करणार असून मी माझ्या भूमिकेवर ठाम असून मला आता कोणताही शासनाने मला कोणतेही उत्तर दिले नसल्याने मला आता कोणताही पर्याय राहिला नसून मी स्वतः माझा जीव संपवणार आहे। तरी शासनाने मला न्याय द्यावा आणि माझे जे म्हणणं आहे ते पूर्णपणे मीडियामार्फत आपणामार्फत पूर्णपणे शासनापर्यंत पोचवावे व मला न्याय द्यावा, नाहीतर मी माझ्या भूमिकेवर ठाम असून सदर अरुण दत्तात्रय महाले शिक्षण अधिकारी व या ठिकाणी जे काही अडकलेले आहेत यांना सर्वांना कडक शासन करण्यात यावं एवढीच माझी विनंती असून आणि मला न्याय द्यावा। माझं वय आता 69 असून मला यापुढे काही पर्याय राहिला नसून माझं हे शेवटलं आंदोलन आहे। तरी शासनाने मला न्याय द्यावा, नाही तर मी माझा जीव संपवणार आहे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।